नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याबरोबर एक अतिशय सुंदर स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे. हे दादा जे स्वामी भक्त आहेत त्यांनी त्यांचा एक अतिशय सुंदर अनुभव आपल्याशी शेअर केला आहे. हे दादा म्हणतात, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग व श्री स्वामी समर्थांचा माझा अनुभव येथे संक्षिप्तात देत आहे. 30 नोव्हेंबर 2000ची रात्र आमच्या आयुष्यात काळ रात्र म्हणून आली. आम्ही नुकत्याच घेतलेल्या मारुती कारचा भीषण अपघात होऊन त्या अपघातात आमची एकुलती एक मुलगी कुमारी आरती हिचा डोक्याला आणि मेंदूला मार लागून तिचे वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी निधन झाले. माझी पत्नी सौ पूजा हिलासुद्धा या अपघातात चेहऱ्याला बराच मार लागला होता. ती 2 दिवस बेशुद्ध अवस्थेत होती. त्यानंतर तिला महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. तिच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक सर्जरी करावी लागली. मात्र या महिन्याभराच्या काळात कुमारी आरतीचे निधन झाल्याची बातमी तिला सांगण्याचे धैर्य मला किंवा आप्तेष्टांपैकी कोणालाही झाले नाही. तब्बल 1 महिन्यानंतर काळजावर दगड ठेवून ही बातमी सांगितली. त्यावेळी काही काळ तिची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली होती. कालांतराने ती शांत झाल्यावर आम्ही पुन्हा मूल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण त्यात यश येईना. म्हणून आम्ही वैद्यकीय मदत घेऊन टेस्ट्यूब बेबी IVF सारखे प्रयत्न देखील केले, मात्र त्यातून काही फलनिष्पत्ती झाली नाही. लाखो रुपये मात्र वाया गेले. त्यावेळी सुरू असलेल्या उपचारांमुळे व हिस्टेक्टॉमी सारख्या शस्त्रक्रियेमुळे शेवटी अशी वेळ आली की माझ्या पत्नीला मूल होण्याची शक्यता उरली नाही. निराशेने मन काळवंडून गेले. मात्र माझी स्वामींवरील श्रद्धा अठ्ठळ होती. माझी आरती मला परत मिळवून द्या अशी मी स्वामींना सतत विनंती करत होतो. नैसर्गिकरित्या मूल होण्याची शक्यता संपल्यावर तब्बल 3 वर्षांनी आम्ही नाईलाजास्तव एखादी मुलगी दत्तक घ्यायची विचार केला व एक सुंदर मुलगी दत्तक घेतली. तिचं नामकरण सोहळा मुद्दाम आरतीच्या जन्मदिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर 2003 रोजी ठेवला. आणि काय आश्चर्य, आम्ही दत्तक घेतलेल्या मुलीचा जिचे नाव आम्ही प्रथुश्री असे ठेवले आहे, तिचा चेहरा मोहरा बदलून आमच्या आरतीसारखा झाला. तिचा बांधा देखील हुबेहूब आरतीप्रमाणे झाला. एवढेच नव्हे तर आमच्या आरतीच्या अंगावर ज्या जन्मखुणा होत्या अगदी तशाच खुणा प्रथुश्रीच्या अंगावर सुद्धा दिसू लागल्या. आम्हा उभयंताच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. मन अतीव आनंदाने भरून आले. आमची आरती 3-3.5 वर्षाची असताना आम्ही तिला बाबू म्हणून हाक मारायचो. ज्यावेळी आम्ही प्रथुश्री 3.5 वर्षाची झाली त्यावेळी तिने स्वतःहून आम्हाला सांगितले की मला बाबू म्हणा. त्यावेळी तर आमची 100% खात्री पटली की आमची आरती पुन्हा आमच्या घरी आली आहे. स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली. स्वामी कृपेमुळेच हे सर्व शक्य झाले. अशक्य ही शक्य करतील स्वामी, या वाक्याची प्रचिती आली व ती सदोदित येतेच. श्री स्वामी समर्थ सतत आपल्यावर आनंदाचा वर्षाव करत राहतात आणि सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला हा अनुभव खूप आवडला असेल आणि ह्या अनुभवातनं आपल्या सगळ्यांच्या मनाला एक उभारी आली की आपण ज्या प्रॉब्लेम्समधून आता जात असो, स्वामी आपल्याला नक्की साथ देतील आणि आपल्या वैयक्तिक ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्समधून आपल्याला लवकर बाहेर काढतील. असेच नवनवीन अनुभव घेऊन मी तुमच्याशी कनेक्टेड राहीन. त्याआधी कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हापैकी कोणाला जर असाच एखादा सुंदर अनुभव माझ्याशी शेअर करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती
मला व्हॉट्सॲप करून तुमचा अनुभव कळवा. तो मी इथे माझ्या चॅनलवरती शेअर करेन. श्री स्वामी समर्थ.